नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र पेपर 2 या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. मित्रहो, आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना वायुराशी आणि फळ्या यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. वायुराशी काय आहे व फळ्या काय आहेत यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी होता. आज आपण या ठिकाणी आवर्त या आवर्ताचा अभ्यास या ठिकाणी करतो. वातावरणीय विक्षोभ या अर्थानं आपण नेहमी आवर्ताकडे बघतो. तर मित्रांनो, BA सेकंड इयर हवामानशास्त्र यामध्ये किंवा सायक्लोन हवामानशास्त्र किंवा सायक्लोन हवामानशास्त्र किंवा सायक्लोनचा विचार आपण करतो. मित्रांनो, आपण बघितलं की ज्यावेळेस भिन्न प्रकारच्या वायुराशी यांचा संबंध एकमेकाशी आला की भिन्न प्रकारच्या वायुराशीमुळे संबंध आल्यास हवेच्या दाबामध्ये बदल होतो आणि बदल होऊन हवेच्या कमी आणि अधिक दाबाचे केंद्र त्या ठिकाणी निर्माण होतात. कारण दोन प्रकारच्या भिन्न वायुराशी जर एकत्र आल्या तर मग आपल्याला अशा पद्धतीने या वातावरणामध्ये हवेच्या बदल झालेला दिसतो आणि मग त्या प्रदेशात आपल्याला दोन भिन्न प्रकारचे वायुदाबाचे किंवा वायुभाराचे केंद्र निर्माण झालेले आपल्याला दिसतात, ज्यामध्ये कमी वायुभाराचं केंद्र आणि जास्त वायुभाराचे केंद्र अशा प्रकारे दोन वायुभाराचे केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसते. त्यामुळे जे भूपृष्ठावरून वाहणारे जे काही नियमित वारे आहेत या नियमित वाऱ्यांवर परिणाम होतो आणि नियमित वारे जे एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडे नियमित वाहतात अशा प्रकारचे वारे वाहत असताना त्यांच्यावर परिणाम होऊन हवेचे चक्राकार भोवरे त्या ठिकाणी निर्माण होतात, ज्याला आपण भोवरे म्हणतो. किंवा ते जे नियमित वाहणारे वारे आहेत ते चक्राकार गतीने त्या ठिकाणी फिरतात आणि अशा पद्धतीने चक्राकार गतीने फिरणाऱ्या या वाऱ्यांनाच आपण आवर्त असं या ठिकाणी म्हणतो. तर मित्रहो, अशाच प्रकारच्या आवर्ताचा किंवा प्रत्यावर्ताचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मित्रहो, आता आपण जर आवर्ताची एकंदर असणारी बाजू जर या ठिकाणी समजून घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की मग तो कोणताही प्रदेश असेल, एखादा जर प्रदेश असेल तर विशिष्ट कारणामुळे मग ते भिन्न वायुराशीच्या एकत्र येण्यामुळे असेल किंवा त्या ठिकाणी अचानकपणे वाढलेल्या तापमानामुळे असेल तर एखाद्या प्रदेशामध्ये विशिष्ट कारणामुळे हवेच्या असणाऱ्या भागामध्ये मध्य भागात हवेचे कमी दाबाचे किंवा कमी भाराचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण होतो आणि हवेचा कमी दाबाचा किंवा कमी भाराचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाला की सभोवतालच्या असणाऱ्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून त्या कमी वायुभाराचा प्रदेश
जो काही निर्माण झाला त्या प्रदेशाकडे हवा ही वाहू लागते, की ज्याला आपण असं म्हणतो की वारा हा त्या ठिकाणी त्या दिशेकडनं या केंद्रभागी निर्माण झालेल्या केंद्राकडे सर्व बाजूने सभोवतालच्या सर्व बाजूने वारे त्या ठिकाणी वाहू लागतात. आणि अशा पद्धतीनं वाहणाऱ्या वाऱ्यांना किंवा अशा पद्धतीनं ज्यावेळेस परिस्थिती त्या प्रदेशात निर्माण होते तेव्हा आपण त्याला आवर्त असं या ठिकाणी म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेतलं तर आपल्याला असं दिसेल की होते काय की एखाद्या प्रदेशामध्ये हा प्रदेश आहे, संपूर्ण प्रदेश आहे, पण एखाद्या प्रदेशामध्ये काही कारणानं कमी वायुभार त्या ठिकाणी निर्माण होतो. साधारणतः इन जनरल जर आपण बघितलं तर समुद्र सपाटीला 1013 मिलीबार एवढा हवेचा भार असतो. म्हणजे त्याच्या जवळपास प्रामुख्याने आपल्याला हा हवेचा भार असलेला दिसून येतो. जर काही कारणाने एखाद्या ठिकाणचा वायुभार खूपच कमी झाला, साधारणतः आपण असं म्हणूया की 990 मिलीबार एवढा एखाद्या ठिकाणचा वायुभार कमी झाला तर होणार काय आहे की सभोवतालच्या प्रदेशामध्ये जास्त वायुभाराचा प्रदेश आहे. मग सभोवतालच्या प्रदेशातील वारे हे या प्रदेशाकडे ओढले जाणार आणि सभोवतालच्या प्रदेशातील वारे या प्रदेशाकडे ओढल्या गेल्यामुळे अशा पद्धतीनं हे वारे चक्राकार गतीनं या केंद्र भागाकडे ओढले गेल्यामुळे त्या ठिकाणी एक चक्राकार अशा प्रकारचं हवेची स्थिती, वाऱ्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारच्या वाऱ्याच्या स्थितीलाच आपण आवर्त असं म्हणतो. आणि मित्रहो, अशा प्रकारच्या आवर्ताची स्थिती ही निर्माण होत असताना मग तो भिन्न वायुराशी एकत्र आल्यामुळे म्हणा किंवा एखाद्या ठिकाणच्या तापमानामध्ये अचानकपणे काही कारणानं वाढ झाल्यामुळे म्हणा अशा प्रकारचं कमी भाराचे केंद्र, कमी दाबाचे केंद्र त्या प्रदेशामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि आवर्ताच्या केंद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसतं की यांच्या दिशेमध्ये देखील एक विशिष्ट प्रकारचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. जर तो भाग उत्तर गोलार्धामध्ये असेल, आवर्त जर उत्तर गोलार्धामध्ये निर्माण झालेला असेल तर आवर्ताच्या केंद्राकडे वाहनाची जी काही दिशा आहे ती घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी असते. आणि जर दक्षिण गोलार्धामध्ये हे आवर्त निर्माण झालेलं असेल तर दक्षिण गोलार्धातील असणारा हे आवर्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं या वाऱ्याची दिशा असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी बघा, आपण उत्तर गोलार्धातील असणाऱ्या वाऱ्याची दिशा या ठिकाणी दाखवली की घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी वारे हे चक्राकार गतीने त्या केंद्राकडे ओढले गेलेले आहेत आणि त्यातून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही आपण या ठिकाणी बघितलेली आहे. म्हणजेच अशा पद्धतीने वारे हे या ठिकाणी घड्याळीच्या काट्याला विरुद्ध बाजूला आणि घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये हे वारे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं एकत्र येतात आणि वाहू लागतात आणि दक्षिणी गोलार्धामध्ये घड्याळीच्या काट्याच्या दिशेने हे वारे केंद्राकडे ओढले जातात. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती ही या आवर्ताच्या अनुषंगानं भागामध्ये ज्या ज्या प्रदेशामध्ये आवर्त निर्माण होतात त्या त्या प्रदेशामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आवर्ताचे केंद्र आणि वाऱ्याची दिशा लक्षात घेण्यासाठी आपल्याला आपण जे काही मागील तासामध्ये बाईस बॅलेट आणि फेरेलचा जो काही नियम वापरला होता, नियमाचा अभ्यास केला होता, त्या नियमाचा विचार या ठिकाणी करावा लागतो. की आपण पाहतोय की फेरेलच्या नियमानुसार आवर्त वाऱ्याची वाहण्याची दिशा ही पृथ्वीच्या फिरण्यामुळे, स्वतःभोवती फिरण्यामुळे कशा पद्धतीनं बदलते या सगळ्यांचा विचार देखील या ठिकाणी आपल्याला या आवर्त आणि प्रत्यावर्ताच्या संदर्भामध्ये या ठिकाणी येतो. उदाहरणार्थ, उत्तर गोलार्धात वाऱ्याच्या दिशेला जर आपण पाठ करून उभे राहिल्यास जास्त भाराचे केंद्र हे उजव्या हाताला
व कमी भाराचे केंद्र हे डाव्या हाताला असलेले आपल्याला दिसून येतात. जर आपण अशा पद्धतीने जर उभा राहिलो तर निश्चित आपल्याला असं दिसतं की आपल्या उजव्या हाताला जास्त भाराचे केंद्र आणि डाव्या हाताला जास्त कमी भाराचा प्रदेश असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर या उलटची परिस्थिती ही उत्तर गोलार्धामध्ये ही दक्षिण गोलार्धामध्ये असलेली आपल्याला दिसते की दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण आवर्ताच्या वाऱ्याच्या दिशेकडे पाठ करून उभं राहिल्यास उजव्या हाताला कमी दाबाचे केंद्र आणि डाव्या हाताला जास्त दाबाचे केंद्र किंवा जास्त दाबाचा प्रदेश असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर मित्रहो, अशा प्रकारची परिस्थिती ही प्रामुख्याने आवर्ताच्या निर्मितीमध्ये आपल्याला दिसून येते. आवर्ताचे जर आपण प्रकार बघितले तर साधारणतः आवर्त ज्या प्रदेशामध्ये निर्माण होतात आपण बघितलं की वायुराशी या ज्या प्रदेशात एकत्र येतात तो प्रदेश म्हणजे आवर्ताच्या निर्मितीसाठी आदर्श असा प्रदेश आपल्याला दिसून येतो. आणि आपण पाहतोय की वायुराशी या ज्या काही एकत्र येतात त्या प्रामुख्याने उष्ण आणि मध्य कटिबंधामध्ये आणि प्रामुख्याने आपल्याला असं दिसेल की आवर्त देखील याच प्रदेशात निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणून आवर्ताचे जे काही प्रकार आहेत, जे दोन प्रकार या ठिकाणी पडतात ते दोन प्रकार देखील तेच आहेत की नंबर 1 उष्ण कटिबंधातील आवर्त आणि नंबर 2 समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त. म्हणजेच उष्ण कटिबंधामध्ये निर्माण झालेले जे काही आवर्त आहेत किंवा चक्रीवादळ आहे हे उष्ण कटिबंधामध्ये निर्माण होतात. आणि दुसरं म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे काही भिन्न स्वरूपाच्या वायुराशी एकत्र येतात त्या ठिकाणी निर्माण झालेले जे काही केंद्र आहे किंवा जे काही आवर्त आहे त्याला आपण समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त असं या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रहो, अशा पद्धतीनं दोन आवर्ताचे दोन प्रकार हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर आजच्या तासामध्ये ज्यावेळेस आपण बघतोय की हे जे काही वातावरणीय विक्षोभ आहे, कारण वातावरणाच्या नियमिततेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. जे वातावरणाचं नियमित संचलन आहे या संचलनामध्ये बदल झाल्यामुळे वातावरणीय विक्षोभ निर्माण होतोय. आणि वातावरणीय विक्षोभामध्ये खास करून आपण पाहतोय की चक्रीवादळ असतील, ज्याला आपण आवर्त असं म्हणतो, आवर्त असेल, प्रत्यावर्त असेल किंवा थंडरस्टॉर्म असेल, टोर्नॅडो असेल, की यासारखे वेगवेगळे विक्षोभ या वातावरणामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्यापैकीच आजच्या तासाला आपण जो काही एक भाग बघत आहोत तो म्हणजे आवर्ताचा. आणि या आवर्ताचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की एखाद्या प्रदेशामध्ये काही कारणाने किंवा विशिष्ट कारणाने त्या प्रदेशात वातावरणाचे कमी भाराचे केंद्र निर्माण झाले किंवा कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले की त्या केंद्राच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये असणारे जास्त भाराचा जो काही प्रदेश आहे या जास्त भाराच्या प्रदेशाकडून या कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे हे ओढले जातात. चक्राकार गतीने ते वारे त्या ठिकाणी ओढले जातात आणि चक्राकार गतीने ते वारे त्या ठिकाणी ओढले गेले की त्यापासून त्या ठिकाणी आवर्त निर्माण होतं किंवा ज्याला आपण चक्रीवादळ निर्माण होतं असं या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रहो, हे चक्रीवादळ निर्माण होत असताना की जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं की संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की उत्तर गोलार्धामध्ये ज्यावेळेस हे चक्रीवादळ निर्माण होतं त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये या चक्रीवादळ निर्माण होत असताना यातील आवर्ताच्या वाऱ्याची दिशा ही जर आपण बघितली तर ही घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं प्रामुख्यानं आपल्याला आवर्ताच्या वाऱ्यातील असणाऱ्या वाऱ्याची दिशा या ठिकाणी दिसते. तर दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण गेलो तर हे जे काही आवर्त निर्माण झालेले आहे त्या आवर्तातील वाऱ्याची दिशा ही घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि त्याचं कारणच आपण बघितलं की पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं, स्वांग परिभ्रमण आपण ज्याला म्हणतो ते स्वतःभोवतीचं फिरणं, ज्यामुळे आपण फेरेलचा नियम अभ्यासला किंवा बॅलेटचा जो काही नियम आहे हा नियम अभ्यासला आणि त्या नियमानुसारच आपल्याला त्या ठिकाणी वाऱ्याच्या असणाऱ्या एकंदर जी काही दिशा आहे या आवर्तातील ती वाऱ्याची आवर्तातील दिशा
ही प्रामुख्याने असलेली आपल्याला दिसते. तर मित्र, अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण आवर्त काय आहे आणि या आवर्तामध्ये प्रामुख्यानं जे काही वारे आहेत हे कशा पद्धतीनं ओढले जातात, कमी दाबाच्या प्रदेशाकडे ओढले जातात आणि त्यांची दिशा कोणती असते आणि या आवर्ताचे किती प्रकार आहेत. आपण बघितलं की आवर्ताचे 2 प्रकार प्रामुख्याने यामध्ये आहेत. एक आहे उष्णकटिबंधीय आवर्त आणि दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. त्यापैकी आपण उष्णकटिबंधीय आवर्तांना चक्रीवादळ असं म्हणतो. तर हे 2 आवर्ताचे प्रमुख प्रकार या जगामध्ये आपल्याला किंवा या पृथ्वीवर आपल्याला दिसून आलेले दिसतात. धन्यवाद.